इथे आता एक कावला मला बघत बसलं, बघते त्याला ब्रेड दे, तिथं खातो काय. घे घे खा, घे लवकर. हे घे, इथे ठेव, इथे ठेव. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द न्यू व्लॉग. तर थोडा आता बरं वाटतंय मला तर, आणि कॅटूला तिला चालूच आहे सर्दी खांसी. मला वाटलं नव्हतं कॅटूला इतका त्रास होणार आहे. तर तिचं औषध वगैरे तर चालू आहे. काल पण घेऊन गेलेलो हॉस्पिटलमध्ये. आता बघते त्याचं काय आज मला बघावं लागेल. आणि आता 2-3 दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट करते आहे मी. आणि आता रोज काढा, रात्री काढा बनवते आणि मस्त पिते, थोडं बरं वाटतं. नाही तर माझी पण सर्दी चालू होती, औषध वगैरे घेऊन पण सर्दी चालूच आहे. मग आता जरा बरं वाटते. आता करते आजचा ब्लॉग स्टार्ट. आणि आता कॅटू झोपले, तिच्यासाठी नाश्ता करते, भरवते, मग आता कामाला लागते. मी चला आता व्हिडिओ बनवते. आणि इतका पाऊस होता, आता थोडासा कमी आहे, म्हणजे आता तर नाहीच आहे. म्हणून आता इकडे पुन्हा लिकेज ते पण तुटलं आहे. पुन्हा वाट लागली होती खरोखर, इथून तिथून लिकेज चालूच आहे. फक्त आता नाश्ता पण काय करायचा, रोजचा प्रश्न. तिला नाश्ता वगैरे देऊ, जरा मी बाहेर निघाली आहे. थोडंसं काम होतं, मी बोलली ते पहिला करून घेते, कारण मग तिला ना आली मग उगाचच. एक तर हवा पण इतकी आहे आणि पाऊस पण अचानक येईल अजून मग नाटक. आणि पाऊस तर नाही आहे, पटकन माझं काम करते मी लगेच निघते. तिला नाश्ता वगैरे देऊन बसले. आता मी जाऊन पटकन तिला देणार आहे औषध, आणि मला पण नाश्ता करायचा आहे. पाऊस नाही तर इतकं बरं वाटतंय. अगोदर बोलत होते पाऊस कधी येणार, पाऊस कधी येणार, मी सुद्धा. आणि आता असं आता बरं वाटतंय ना पाऊस. खूपच जास्त हाल झाले, विचार नाही केलाय पहिल्याच पावसामध्ये असं की हालत खराब होणार आहे सर्वांची. आमच्या घरामध्ये, माझ्या घरामध्ये सर्वांचीच हालत खराब. कॅटूला तितका त्रास झाला ना खरोखर मला वाटलं नाही. आणि तिला बघून तर मला अजूनच खरं सांगून टेन्शन आलं होतं. मध्येच अशी अचानक इतकं कसं, म्हणजे सर्दी खासी ठीक होती, पण नंतर मग ताप वगैरे खूप टेन्शनमध्ये आली होती. अंकल थोड़ा साइड में रोक दो आप. तू ढोकला खाणार मम्मा? ढोकला खाएगी ढोकला तू? हाँ आता नाही करायचं, नंतर ब्रश करायचा बोललो. आता तर मी काय बनवत नाही. आता माझ्यासाठी मस्त नाश्ता घेऊन आली आहे, ढोकला आणि वडी घेतली आहे. आता खाऊन घेते पहिला. नाश्ता वगैरे करून झाले, आता मस्त कॉफी घेऊन बसले गरमागरम. कॅटूला पण भेट होत्या, बुबला बुबला लपले तिकडे जाऊन आणि मला बघते. आता मी इथे विचार केला मच्छी मार्केटमध्ये जाते, तर बघितलं तर पूर्ण सन्नाटाच होता, काहीच नाही मच्छी. आता 1 मंथ थांबावं लागेल नारळी पौर्णिमेपर्यंत, त्याच्यानंतर मच्छी. नेक्स्ट मंथ नारळी पौर्णिमा आहे, त्याच्यानंतर मच्छीच खायची आहे. मग मस्त मच्छी येते. मग आता मी काल काय बनवलं, भेंडी वांगी नाही भरीत बनवलेलं, वांग्याचं भरता बनवून ठेवलं मी. मुली सारखं कुठे बनवत असतो. तर भेंडीची भाजी पण आहे, वांग्याचं ते भरता पण आहे. आता मग
बुब्बू इथे ये, लवकर इकडे ये. गिड्डे 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 पुढं बसायला पडलाय ना. हाय कर. हाय. फ्लँकीज आहे सगळ्यांना. फ्लँकीज फ्लँकीज. काय तुझी कॅट दाखव. कोणी आणली? आतून आणली आहे ना. बोल. हाय काय तू. हाय मम्मा. The next day. मी इकडे बनवते रवा इडली. मस्त रवा भाजून घेतलाय आणि इथे दही पण काढलंय. आता मी इकडे घेतलंय 1 कप रवा आणि आता इकडे घेतलंय 1/2 कप दही आणि सोडा पण घेतलाय. 1/2 टीस्पून घेईन सोडा. सर्दी तर जातच नाही आहे आणि असे कपडे सुकवायला लागतात आहे. चाले चुकले आहेत आणि बाहेर ऊन आलं तर असं वाटतं ना वरती जाऊन कपडे सुकव, पण कधी पाऊस पडायला समजणार नाही. आणि जास्त आता व्हिडिओ काढत नाही आहे कारण कॅटूवरच जास्त लक्ष आहे म्हणून काल पण जास्त काही व्हिडिओ काढला नाही. लागेल आता नेक्स्ट डेच व्हिडिओ स्टार्ट केला. तर आता मी बोलली चल इडली करते, रवा इडली. एक चालूच असतं माझं. तर आता बघते कशा होतात. आता काढते, आता भांडा पण काढते. करून घेते मग आता पटकन. आणि आता मी किचनसाठी छोटा स्टँडसुद्धा ऑर्डर केला. आता माहिती नाही कधी 2-3 दिवसात येईल वाटतं. फ्लिपकार्टमधून केलं आहे. हा पसारा वगैरे इकडे सगळे खूप पसारा जमा झाला आहे, ते सर्व त्याच्यामध्ये शिफ्ट करेन. बघू आता रवा इडली कशी होतात आहे. कॅटू झोपली, आता उठेल ती पण आणि भूक लागेल मग तिला पण. कॅटूचं स्कूल पण मिस झाले, 10 दिवस झाले. आता आय होप मंडेपर्यंत सगळं ठीक, संडेपर्यंत ठीक होईल म्हणजे मंडेला तिला पाठवेन स्कूलमध्ये. चलो त्याच्यात 1/2 टीस्पून टाकलं बेकिंग सोडा. आता 1/2 टीस्पून टाकते मीठ. आता हे चांगलं मिक्स करते आणि ते 10-15 मिनटं ठेवते. इकडे आता मी भांडं काढलं आहे. हे माझ्या बहिणीने दिलेलं, दीपिकाने. मस्त भांडं आहे. मी बोलली आहे तर आता यूज करते. गेल्या टायमाला पण काढलं होतं आणि हे झालं आहे. आता काय माहिती कसं होतं आहे कारण रवा इडली मी फर्स्ट टाईम ट्राय करते. तर आता हे पाणी चांगलं बॉईल झालं की मी आता हे ॲड करते. ही 1 प्लेट झाली आहेत म्हणजे किती झाले आहेत, 7 झाल्या आहेत इडल्या. आणि हे पाणी आता हे टाकते ह्याच्यामध्ये. आता हे टास्क आहे माझ्यासाठी हे टाकणं त्याच्यामध्ये कारण मला भीती वाटते. तर फोन पहिला साईडला ठेवते आणि टाकून घेते. कसं टाकायचं? झालं आता 10-15 मिनटं थांबते आणि मग बघते. एक भांडं झालं, एक भांडं आहे आणि बस झालं तेवढं. आणि त्याची बॅटरसुद्धा काढून ठेवलं आहे टोस्ट बनवायला. वाजले 11:15 काय 11:30.
झोपवत आता कॅटूला पण. भांडा पण खूप छान आहे, मस्त आहे. बघू आता 15 मिनिटानंतर कशा होतात त्या रवा इडली. बघू जरा ओपन करून. ओ ओ ओ ओ ओ ओ, हे झालेत. आता हे गॅस बंद करते आणि आता हे थंड व्हायला ठेवते. मला बाहेर काढायचं, पण कसं काढणार बाहेर एवढं गरम. तर अशा काही झाल्यात आणि मस्त वाटतात आहे. थंड झाल्यावरच समजेल. आता हे काढते मी आणि ह्याला ना फोडणी देणार आहे. तू पण उठली आहे माझी. चला निकालो. हा पिल्लू. अरे वाह वाव, खरंच खूप मस्त झालंय. कॅटू आली बुबू. मस्त झालं यार. वाव, परफेक्ट एकदम. घरच्या घरी एकदम मस्त हेल्दी. आली आली, चल. सांगा ना तू, मस्त टेस्टी झाल्या बाबा. इथे मी आता इडलीला फोडणी दिली. हळद टाकले. हळद टाकल्याच्या नंतर हे रेड कलर का झालाय मला समजत नाही. चला बघू आता. कॅटू खाते काय. आणि उडीद डाळ वगैरे पण टाकलंय. जास्त होईल म्हणून 2 इडल्या अशा ठेवल्यात आणि बघू शकता एकदम मस्त झाल्यात. आता आम्ही नाश्ता करून घेतो. मी आता ओवा थोडा भाजते आणि कॅटूला ना शेक देते ओव्याचा. चांगला गरम झालाय. तिची सर्दी खासी जाता जात नाही. मला समजत नाही मी काय करू. चांगला आता शेक देते तिला. सगळं करते आणि चांगलं कडक ऊन पडलंय. कपडे पण सुकवले आहेत वरती, पण आता अर्धे कपडे आहेत. आता ते सुकवू की नको तेच विचार करते. कधी पाऊस चालू होणार ना समजणार नाही. पण ऊन तर चांगलं कडक पडलंय. बुब्बू चल, मम्मा तुला शेक देते मस्त गरम गरम. तिला आवडतं ना, कॅटूला आवडतं ना. ये. अरे बाबा. काय करते कॅटू. हा कॅटू, पहिला सर्वांना हाय कर. हा बुब्बू. काय आहे ते. पेन्सिल, कलर पेन्सिल आहे. इथे बघ, हाय कर ना सर्वांना बुब्बू. कॅटू लवकर लवकर ठीक आहे मम्मा. हा काय खाली होतं सर, खाली होतं. औषध प्यायचं ना बुब्बू. औषध संपायला आलं पण कॅटूची सर्दी खासी काही जात नाही ना. हा मम्मा, तुझं काय खाणार. मम्मा काय बनव बुब्बू. हा काय. काय बोलते बुब्बू तू. तुला मला काम करायचे बुब्बू. सेल पण गेले. बॅटरी मला जायचं होतं खाली, पण आता क्या करू तू समज नाही आ रहा. हा कॅटूचा चांगला फोन पण आहे हा, तर त्याच्यामध्ये पण मला बॅटरी टाकायची असं, त्याच्यासाठी पण बॅटरी आणावी लागेल ना. त्याच्यामध्ये 3 टाकायच्या आहेत. एक घड्याळामध्ये टाकायची आहे आणि अजून कशासाठी तरी पाहिजे होती, विसरली नाही. मग मला ऑइल तर लावायचं. चल चल खाली आहे. हा पण त्याच्यामध्ये बॅटरी टाकणार ना. हा विचार केलेला कॅटूला घेऊन जाऊ खाली, पण नको ना. ऊन पण आहे खूप. आता ऊन आहे, मग नंतर पाऊस येणार ना. चल मग मला कपडे सुकवायचे आहेत.
नाही जाणार ना सोनू. चल ये खाली उतर ये. ऑइल लावायचंय. हा पटकन लावून घेते. तू मामाला तेल लावते. हा मसाज करते. ऑइल मसाज करते. हा थांब नको तू हात नको लावू सोनू. सो साईडला हो. कॅटूला लावायचे नेल पॉलिश. दाखव सर्वांना सोनू मम्माने काय केलं. कुठे लावले दाखव. कुठे दाखवली पहिला दाखव. हे गेली नेल पॉलिश पण गेली. कुठे गेला रे. पाय कुठे आहे. नेल्स वाव. आता आई आली तर तिला सांग सोनू. मला बोलते तू चांगली लावायची ना. ही खराब झाली सोनू. ही शी झाली शी. दुसरी लावू. आणि बघ पायला पुन्हा लावून घेतलंय. बघितलं इमोशनल अत्याचार कशी करते कॅटू. आता आई आली ना तर आईला सांगा लावायला. थांब मी आईला फोन करते. अजून कुठे राहिली. अजून आली नाही बघ ती. हा थांब. आणि मी एवढं पूर्ण तेल लावलंय दुनियाभर आणि गेलं पाणीच नाही आहे. असा कंटाळा आलाय ना पाण्याचा खरोखर. पहिल्यासारखं येतच नाही अजिबात. कॅट तू पूर्ण ना घाण करते यार. मी लावते तर सही पण तू जरा 2 मिनिटं शांत बस. मग बस. मग मला थँक्यू. कॅटूला मी ओव्याचा शेक सर्व करते. आणि त्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलेलं ॲडमिट करा करून. पण माझा जीव असा वरती खाली होत होता ना. खरंच मी ॲडमिट ऐकूनच माझं मला एकदम काय झालं मलाच नाही माहिती. तर नंतर डॉक्टरांनी औषध दिलं. पण औषध संपायला आले. पण तिची सर्दी खासी काही जात नाही ना. आणि ओव्याचं शेक पण देते. आता पण दिलंय. रात्री पण दिलं. बस आता 2 मिनिटं अशीच थांब. आता पाय नाही हलवायचे. ओके. अरे बा सोनू थांब ना ग 2 मिनिटं. बस ना गप्पा. आता पुन्हा बिछाण्याला लावशील. बस इकडे बस. हा गप्पा बसायचं. ओके. दाखव फ्रेंड्सना नेल पॉलिश दाखव. थांबा मी दाखवते. अरे वा काय तू. कोणी लावलं. कोण आलं. मम्मी पण आली आहे कॅटूला भेटायला. अरे 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 वा. सरळ लक्ष मग तिचं कसं गेलंय. आईला बसू दे. आईला सांग आई बस. अरे बाबा जागा देते. मम्मी सर्दी खासी काही जात नाही ग. काय आणलं मम्मी तू. मच्छी बिच्छी नाही आणलीस. आणायची होती ग. मम्मीने डोकं दिलेलं ते कालवण बनवलंय मी. अरे नेल पॉलिश लावली आहे ना ते दाखवते तुला. ती बघ एक सुस्त ना बसून. हे लाव ते लाव. कपडे सुकवले तिकडे. अरे बाबा. अरे बाबा काय आणलं. हा आईने काय आणलं कॅटूला. पॅन्टवर कसे डाग लागलेत. 2 hours later. कॅटू पहिला बोट काढा तुझी तोंडातून. इकडे आली आहे लीना. काय घेऊन आली तू कॅटूला. खाल्लं तू बिस्किट. बिस्किट अर्धा खाल्लाय. 2 ठेवलाय. कोणाला ठेवलंय. कोण खाणार मम्मा. आवडली तुला. नाईस. थँक्यू. हे काय बघू. आय लव्ह यू. हात करून बोल. आय लव्ह यू. हात करून बोल. बोल लवकर. आम्ही इकडे कॉफी घेऊन बसलोय. लीनाला बोलली फिश वगैरह रहेगा तो मेरे को. हाँ फोन करना. शिप्पी
क्या मजा आएगा हाँ आणि खुब्या हाँ खुबी का पॅटीस बनाएगे लास्ट है टाइम ना? खूप इतके घेऊन आलेले एक बाल्डीवर ना हं? मस्त आणि शिप्पू है ना? शिप्पी. तू येला ना कुकू नहीं मेरे को शिप्पी नहीं मेरे को खूबी दिए थे तुमने हाँ खुबी दिया था साफ करके दिया था साफ करके हाँ बड़े कितना बड़े घंटा लगा था वे जान दे मस्त 3-4 tasty घंटा होती, हाँ। बाल्टी भर के लेके आई थी वो भी नहीं मिल रहा है अपने मार्केट में ना शिप्पी मिल रहा है ना खूबी मिल रहा है ना जाना पड़ता है मेरे को लग रहा है सुबह मिलता सुबह में है वो लोग ऑक्शन में डालते हैं फिर हाँ। वो एक एक वाटा 100 रुपीज का तो? बेचते हैं आमचे वांदे झालेत ना मच्छी मच्छी हाँ वी वांट फिश कैटू वांट फिश क्या तू क्या सोच रही है सी उधर कैटू कैटू यू वांट फिश यू वांट फिश मम्मा फटका देणार ना पानी नहीं है टाकी में देखो कैटू हाथ दे दो आई लव यू तुला जाणार ना मम्मा मंडेला हाँ? यस यस मम्मा यस वही सोचू स्कूल लेकिन स्कूल 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 You will go school, no? Say yes, mama. Say yes. See, babu. करने वाली है वो वो बात खेकडे शोधतोय आम्ही ठीक है ना लग रहा ही है वो खेकड़ा देख के ही लग रहा है ना 1000 रुपए नहीं 1000 रुपए का 6 हाथ करके देगा ले रहे हो क्या हा हे मच्छी मार्केटमध्ये तर काहीच नाही पण आम्ही आलोय खेकडा शोधायला अच्छी येतच नाही ये ना क्या है हाँ ये अपना वो 300 रुपये में देगी क्या वो वाला कौन सा कलर वाला आपको लगता है नहीं 150 नहीं देगी क्या 150 ने बांगडे या 150 ने द्या पाच मलाड में मस्त मिलेगा सगळे छे कर रहे हैं हाँ हाँ साफ हां आणि ही कोलबी कशी 300 करायचं काय कोणते हे नको खूप महाग झाली मावळे कधी होणार स्वस्त श्रावण मध्ये घेतले बांगडे दिला तुम्ही दे रे हो हां बांगडा आय विल वेट घेतले खेकडे भरलेले आहे ना हा बाबा भरलेले लीना करते चेक काय खेकडे नाहीत ना म्हणते काले खेकडे ये बरे खायला तुला माहिती आहे ना हा हेच मी यांच्याकडून हेच घेऊन जाते चलो बांगडा और खेकडा मिल गया शिंगाडा किती आले आदर मावळा